शुक्रवारचा दिवस कुडकुडणाऱ्या थंडीनं चांगलाच हुडहुडी भरणारा होता। रात्रभर अशा थंडीमध्ये एक असहाय्य गरोदर महिला तिच्या म्हाताऱ्या आईबरोबर घोरपडी पेठ येथील बस स्टॉपवर थांबलेली असताना तिला अखेरच्या प्रसूती वेदना सुरू झाल्या। तिची वृद्ध आई मदतीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र त्यांना मदत मिळत नव्हती। अखेर गस्त घालत असलेल्या पोलिसांना तिच्या वेदना ऐकू आल्या। त्यांनी गाडी थांबवली। तिला रुग्णालयात पोहोचवत असतानाच रस्त्यातच त्यांची गाडीच डिलिव्हरी झाली। 12 सेल्सिअस होती। जर तिथंच प्रसूत झाली असती आणि त्यांना वेळेत जर मदत मिळाली असती तर बाळाला सुद्धा धोका झाला असता आणि बाळाच्या आईला सुद्धा धोका झाला असता। परंतु वेळेस पोलीस आमची टीम पोहोचली आणि आमच्या नाईटच्या गाडीने त्यांना वेळेस उपचार आणि लवकर नेल्यामुळे दोन्ही आता सुखरूप आहेत। सरकारी गाडी रुग्णालयाच्या दारात पोहोचली। तेथील डॉक्टरांनी नाळ कापताच नवजात बालकानं रडण्यास सुरुवात केली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला। अलका वैभव बालगुडे असं प्रसूती झालेल्या महिलेचं नाव आहे। पोलिसांनी केलेल्या या मदतीसाठी या सर्वांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानणार असल्याचं या महिलेनं म्हटलंय। पोलिसांची तिकडून व्हॅन आली, त्यांनी विचारलं मला काय घडलं, तर मी त्यांना पूर्णपणे असं सांगितलं। ते म्हणले कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट आहे, मी सांगितलं कमला नेहरूमध्ये। ते म्हणले आम्ही सोडवतो तुम्हाला, चला तुम्ही गाडीमध्ये बस। मग त्यानंतर त्यांनी गाडीमध्ये बसून आणलं, आम्हाला पूर्ण दवाखान्यापर्यंत आणून हेल्प केलं। पूर्वी कधीच अशा घटनेचा अनुभव नसल्यामुळे जीपमधील सर्वांनाच घाम फुटला होता। रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी वेळेचं गांभीर्य लक्षात घेत ताबडतोब उपचार केले। बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचा निरोप डॉक्टरांनी पोलिसांना देताच सर्वांचा जीव भांड्यात पडला। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।